कधी आपल्याजवळ इतक्या उत्तमोत्तम गोष्टी असतात, मात्र आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नसतं. त्यातीलच एक कात्रज जवळ असलेलं रत्न म्हणजे चातुर्मुख मंदिर, जिथून ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून कऱ्हा या नदीचा उगम झाला. आणि याच ठिकाणाचा आपला आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे निसर्गाचं तर वरदहस्त आहेच, मात्र हे ठिकाण पांडवांशी, ब्रह्मदेवाशी आणि कऱ्हा नदीशी निगडीत आहे. आणि असं ठिकाण म्हणजे चतुर्मुख महादेव मंदिर. आणि आज आपण तिथेच आलो आहोत, त्याबद्दलचाच आपला आजचा व्हिडिओ. आणि तेव्हा चला तर मग क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. सगळीकडे पावसाचं वातावरण आहे, हिरवळ आहे. माझ्या मागेही तुम्ही इथे बघत असाल, मस्तपैकी हा असा घाट दिसतोय आपल्याला. सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे. आणि ह्या अशा सुंदर वातावरणामध्ये आपण चाललेलो आहोत एका सुंदर अशा डेस्टिनेशनला. आता आपण कुठे निघालो हे तर आपल्या टायटलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आपण त्या डेस्टिनेशनला निघालो आहोत जुन्या कात्रजच्या घाटातनं. त्यामुळे हा सुंदर असा घाट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याबरोबर माझ्या मागे जो आहे तो तुम्हाला तो बोगदा जो आहे, जुना कात्रजचा बोगदा, तो पाहायला मिळत असेल. तर त्या मार्गे आपण आपल्या डेस्टिनेशनला आज निघालो आहोत. आणि आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे हे ठिकाण जुनं असल्यामुळे, म्हणजे जुना कात्रजचा घाट असल्यामुळे ह्याच्या सुरुवातीलाच आपल्याला जे आहेत ते जुनी काही मंदिरही पाहायला मिळतात. किंवा सुरुवातीला बोगद्याच्या एक मांगीर बाबा म्हणून जे आहे त्यांचंही म्हणजे असं मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर इथे हे घाटातलं जुनं मंदिर आहे. पुढे त्याच्या समोर आणखीन एक मंदिर आहे. आणि हा आहे घाटातला कात्रजचा बोगदा, जिथनं आता आपण जाणार आहोत. तेव्हा सुंदर असं डेस्टिनेशन आहे. आणि आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. चला तर मग. कात्रजचा जो घाट आहे तो आता आपण पार केलाय. आणि कात्रजचा घाट पार केल्यावर समोरचा जो सरळ रस्ता आहे तो जातो साताऱ्याला. आणि घाट संपल्यावर लगेच आपल्याला लेफ्टला टर्न घ्यायचा आहे. तिथून 5 किलोमीटर अंतरावर चतुर्मुख मंदिर आहे आणि तिकडे आता आपल्याला वळायचंय. कात्रजचा बोगद्यानंतर शिंदेवाडी हे गाव लागतं. आणि त्या शिंदेवाडी गावांमधून आपण जेव्हा लेफ्टला वळतो तेव्हा आपल्याला 5 किलोमीटरवर चतुर्मुखी महादेवाचं मंदिर आहे. आणि तिथेच आता आपण आलेलो आहे. जाण्याचा जो रस्ता आहे ना तो थोडासा डेंजर आहे. म्हणजे आपली ड्रायव्हिंग जी आहे ती अगदी ड्रायव्हिंगचा कस लागतो मधल्या रस्त्यामध्ये, असं आपण म्हणू शकतो. अवघड पॅच आहे थोडा हा. इथनं पुढून रस्ता चांगला आहे. फक्त जो गावातला मधला रस्ता आहे ना तो थोडा खराब आहे. मात्र इथे पुढे जर तुम्ही बघाल ना व्यवस्थित रस्ता आहे. गाडी पण किती स्मूथली आली आहे. चांगला रस्ता आहे पुढचा. मधलंच थोडासा खराब आहे. इथून घाट सुरू होतोय ना, तर घाटात अगदी व्यवस्थित आहे. घाटात काही प्रॉब्लेम नाही आहे. तो खड्डाचा रस्ता होता तो संपलेला आहे. आणि इथून फक्त 2 किलोमीटरवर महादेवाचं मंदिर आहे. माझ्या बाजूला तुम्ही पाहता सगळीकडे हिरवेगार असे डोंगर पाहायला मिळत आहेत. रस्ताही अगदी असा मस्त आहे. तेव्हा छान आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात आणि लवकरच मंदिराजवळ पोहोचूयात. आणि आता फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनच्या अगदी जवळ आहोत. या घाटामध्ये आपण आहोत. आणि जर तुम्ही रस्ता बघताय तर सगळीकडे जे सगळी डोंगर आहेत ते हिरवळीने आच्छादलेली आहेत. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. त्याचबरोबर थोडं मध्ये मध्ये पाऊस पण पडतोय. त्याच्यामुळे अगदी थकवा जाणवत नाहीये, काही नाहीये. फक्त एकच आहे की हा घाट रस्ता असल्यामुळे
आपल्या ज्या ड्रायव्हिंगचा अगदी कस लागतो। आता बघा इथे असं एक उतार लागलाय, चढ याचा चांगलाच, आणि आता ह्या अशा चढावरनं थोडासा प्रॉब्लेम होतो। मध्ये आपला थोडासा त्रास झाला, रस्ता थोडासा खराब होता मधला, मात्र जेव्हा मधला रस्ता क्रॉस करून असा आपण तिथे पुढे येतो ना, तेव्हा मात्र अगदी मजा येत असते। बघा ना किती छान वातावरण आहे। वाटलंच नव्हतं की सतत वाहणारा पुणे बँगलोर हायवे सोडून थोडं आत गेलं की असं ठिकाण आहे जिथे आपल्याला मानसिक शांती मिळेल। इथले उंचच उंच हिरवळीने आच्छादलेले डोंगर आपल्या डोळ्यांना सुखावतात आणि ही वेडी वाकडी वळणं, हिरवळीचा परिसर, मध्येच रस्त्याचा थोडासा तरार, असं करत आपण मंदिरापर्यंत पोहोचतो। तर आपण ऑलरेडी वळणाच्या रस्त्याने या घाटाच्या मध्यावर आणि त्याच्या पुढे आलेलो आहोत। मात्र माझ्या पुढेही इकडे आपण बघाल ना, तर इथेही बघा समोर आपल्याला वळणाचा रस्ता पाहायला मिळतो आणि समोर जे आहे तिथे आणखीन एक मंदिर आहे। तर आपण जे चाललोय ते आपण चाललो चतुर्मुखी मंदिरला। मात्र ह्या घाटाच्या रस्त्यानेही समोर जे मंदिर पाहायला मिळते आपल्याला तिथे जाता येत असेल। त्याचबरोबर बघा इथे आणखीन एक टेकडी आहे जिथेही अशी आपल्याला अशी पायवाट पाहायला मिळते आणि त्या पायवाटेनेही आपण पुढे जाऊन जो 360 डिग्रीचा व्ह्यू आहे त्या एरियाचा तो पाहू शकतो। माझ्या मागे इथे आणखीन एक टेकडी आहे बघा, तर इलाही अशी पायवाट आहे, त्यामुळे प्रत्येक टेकडीवर लोक जात असतील आणि संपूर्ण अशा या सुंदर अशा एरियाचा आनंद घेत असतील। आणि त्याचबरोबर प्रत्येक टेकडीवर कुठे ना कुठे काही ना काही आपल्याला जे आहे ते देवस्थान पाहायला मिळतंय। मी ह्या एरियाचं वर्णन कसं करू मला कळत नाहीये। बघा तुम्हाला दिसत असेल खाली अशी डोंगर रांग आहे आणि त्या डोंगराच्या वरून सुंदरपैकी अशी ढगं वाहत आहेत। खूप छान म्हणजे हा परिसर आहे, अत्यंत सुंदर, खूप भारी, मस्त एकदम। आता पुढे जाऊयात, इथून 1 किलोमीटरवर चतुर्मुख महादेवाचं मंदिर राहिलंय, आता तिकडे जाऊयात। समोर आता आपल्याला चतुर्मुख महादेवाचं मंदिर जे आहे ते पाहायला मिळतंय आणि यस आपण पोहोचलेलो आहोत चतुर्मुख महादेव मंदिराच्या इथे। त्याचा कळस आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचा जो आवार आहे तोही प्रचंड मोठा आहे। इथे जेव्हा आपण येतो तेव्हा पार्किंगसाठी प्रशस्त अशी मोकळी जागा आपल्याला पाहायला मिळते। तेव्हा सेपरेट अशी काही व्यवस्था नाही आहे पार्किंगची, मात्र जागा एवढी मोकळी आहे इथे, तेव्हा कुठेही या मोकळ्या जागेमध्ये आपण गाडी पार्क करू शकतो। दुसरी गोष्ट, समजा दर्शन करून झाल्यावर आपल्याला काही खायची इच्छा असेल तर इथे समोर जे एक छोटंसं हॉटेल आहे तर तिथे आपण चहा वडापाव वगैरे जे आहे ते तुम्ही घेऊ शकता। चतुर्मुख मंदिराच्या पार्किंगमध्ये आपण आहोत आणि मागचा एरिया आपण पाहताय, पुन्हा सगळीकडे आपल्याला हिरवळच पाहायला मिळते, प्रचंड अशी हवा आहे। त्याचबरोबर इथे मागच्या बाजूला तिथे जे आहे कानिफनाथाचं मंदिरही आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता पुढे इकडे आपण एंट्रन्सकडे जातोय। एंट्रन्स आपण पाहतोय तर कैलासपती त्यांच्या सहपरिवारासह या एंट्रन्सवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूयात। इथे मंदिरामध्ये आलो की मंदिरामध्ये समोरच आपल्याला नंदी मंडपामध्ये हा नंदी पाहायला मिळतो। त्याच्यानंतर पुढे डमरू, सर्प आणि त्रिशूळ यांची एक शिल्पाकृती पाहायला मिळते। इकडे पुढे ओम आहे आणि पुढेच 2 दगडी दीपस्तंभ आहेत। मी इथे मगाशी आल्यापासून बघते इथे ज्या 3 विशेष अशा गोष्टी आहेत, तो म्हणजे इथला नंदी, ही ओम आकृती आणि ती त्रिशूळाची आकृती, हे इतके युनिक आणि सुंदर आहेत की प्रत्येकजण इथे थांबून त्याच्याबरोबर एक फोटो काढतात। त्यामुळे इथे आल्याची एक आठवण ते आपल्याबरोबर इथून घेऊन जातात। नंदी मंडपाच्या पुढेच जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा सुरुवातीलाच आपल्याला दत्तगुरूंचं जे आहे ते मंदिर पाहायला मिळतंय। पुढे दीपस्तंभ आहेत आणि त्या दीपस्तंभावर शिवस्तुती लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते।
याच ठिकाणावर ब्रह्मदेव तपश्चर्या करत होते आणि त्यामुळेच या ठिकाणाला चतुर्मुख किंवा ब्रह्मगिरी असंही म्हणतात. हे आहे चतुर्मुख मंदिर आणि हे जे आपण बाहेरचं मंदिर पाहतोय ते नवीन पुनर्निर्माण केलेलं मंदिर आहे. मात्र जे मुख्य मंदिर आहे ते आपल्याला त्या मंदिराच्या आतमध्ये पाहायला मिळतं, ज्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्या मंदिराच्या समोर छोटीशी आपल्याला दुसरी मंदिरंही पाहायला मिळतात. इथलं मुख्य मंदिर हे अतिशय पुरातन आणि हेमाडपंथी पद्धतीचं असल्याचं लक्षात येतं. काळ्या पाषाणामध्ये बांधलेल्या या मंदिराचं छोटं घुमटदार शिखरही नक्षीकाम केलेलं आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये शांतता, दिव्याचा उजेड आणि फुलांनी सजवलेली शिवपिंड मनाला तल्लीन करून टाकते. चतुर्मुख मंदिर हे एक पौराणिक ठिकाण आहेच, पण त्याबरोबरच ह्या ठिकाणाची एक कथा अशी आहे की पांडव जेव्हा वनवासामध्ये पांडेश्वर इथे वास्तव्याला होते तेव्हा तिथे पाण्याचं दुर्भिक्ष होतं आणि त्यामुळे ही बाब त्याने श्रीकृष्णाला सांगितली. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की ब्रह्मदेव इथल्या पर्वतावर तपश्चर्येसाठी बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे कमंडलू आहे आणि त्या कमंडलूमध्ये पाणी जे आहे 107 नद्यांचं पाणी आहे. तेव्हा ते पाणी जर तुम्ही इथेच ह्या डोंगरावर जर समजा सांडवलं तर इथून जो पाणीचा प्रवाह होईल त्या प्रवाहामधून नदीचा उगम होईल. आणि त्याप्रमाणे अर्जुन इथे आले. त्यांनी तो जो कमंडलू होता त्या कमंडलू लवंडून दिल्यावर तिथून जो आहे त्या नदीचा उगम झाला. तर जी नदी ते जो कमंडलू होता त्या कमंडलूचं नाव होतं करा आणि म्हणून त्या करामधून ज्या नदीचा उगम झाला ती आहे करा नदी. त्याचबरोबर ब्रह्मदेवाच्या पायापासून ज्या नदीचा उगम झाला ती नदी म्हणजे चांबळे नदी. तर ही जी करा नदी आहे ती पूर्ववाहिनी नदी आहे आणि जी चांबळी नदी आहे ही पूर्ववाहिनी करा नदी आणि चांबळी. तर ह्या दोन नदींचा जो संगम आहे तो सासवडच्या इथल्या संगमेश्वर इथे झाला आहे आणि त्यामुळेच संगमेश्वराचं मंदिर तिथे आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा ते कमंडलूमधनं पाणी सांडवल्यावर पाण्याचा प्रवाहाबरोबर अर्जुनही पुढे चालले होते. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना हेही सांगितलं होतं की ते कमंडलूतलं पाणी जेव्हा सांडलं जाईल तेव्हा ब्रह्मा कोपित होतील आणि ते तुमच्या मागे लागतील. तेव्हा ब्रह्माच्या कोपापासून वाचण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी अर्जुनाला शंकराची मंदिरं जिथे स्थापन करायला सांगितली आणि त्यामुळेच करा नदीवर आपल्याला खूप सारी जी शंकराची मंदिरं आहेत ती पाहायला मिळतात. ज्यामधलं मग संगमेश्वराचं मंदिर असेल किंवा वटेश्वराचं मंदिर असेल, सिद्धेश्वराचं मंदिर असेल, पांडेश्वर असेल, अशी खूप सारी जी आहेत ती मंदिरं ह्या करा नदीच्याच ठिकाणावर करा नदीच्या काठावर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जे सोपानदेव आहे सोपान काकांची समाधी आपल्याला त्या करा नदीच्या तीरावर पाहायला मिळते. तर मगाशी सांगितलेल्या कथेप्रमाणे पांडवांनी इथून जो आहे तो ब्रह्मदेवाचा कोप सहन केला. मात्र इथून जे आहे ते करा आणि चांबळी या दोन नद्यांचा उगम झाला. इथे जे आहे ते आपण पाहतोय की करा नदीचा उगम झालेला आहे, मात्र इथे आपल्याला नदी पाहायला मिळत नाही. का? कारण की इथून ती लुप्त झाली आहे आणि इथून लुप्त होऊन पुढे जे गराडे गाव आहे त्या गराडे गावामध्ये त्या नदीचा उगम होतो. हे एक पांडवकालीन ठिकाण आहे आणि त्याचा आणखीन एक पुरावा म्हणजे हे जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिराच्या समोरच आपल्याला कातळामध्ये एक असा खड्डा पाहायला मिळतो जिथे पाणी आहे. तर असं म्हणतात की भीम जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांनी आपला गदेचा प्रहार इथे केला होता आणि त्यामुळेच इथे जो आहे हा खड्डा निर्माण झाला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी इथे पाहायला मिळतं आहे. इथे उगम पावलेली करा नदी मंदिराच्या इथेच लुप्त होऊन पुढे गराडे या गावामध्ये पुन्हा उगम पावते. ब्रह्मदेवाच्या कमंडलमधून प्रवाहित झालेली ही करा शतके लोटली, युगे लोटली तरी अजूनही वाहत असून तिच्या काठावरच्या गावांना फुलवत आहे.
हे इथे वडाचं झाड आहे आणि अशी इथे 2 वडाची झाडं आहेत. तर विशेष म्हणजे या दोनही वडाच्या झाडांना पारंब्या नाही आहेत. तेव्हा असं म्हणतात की ब्रह्मदेवाच्या शापामुळे या झाडांना पारंब्या येत नाही आहेत. आता पुढे जाऊयात. आणि आता हे आहे दुसरं वडाचं झाड, ज्यालाही आपल्याला पारंब्या पाहायला मिळत नाही. चातुर्मुख हे मंदिर उंचावर असल्या कारणाने इथे नेहमी प्रचंड हवा असते. त्यामुळे इथे आल्यावर प्रत्येकजण थक्क होतो आणि हा संपूर्ण परिसर आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी कोणी वेगवेगळ्या टेकड्यांवर चढून आणखीन उंचावर जाऊन हा परिसर न्याहाळण्याचा प्रयत्न करतो, तर कोणी फोटो काढण्यामध्ये व्यस्त होऊन जातो. माझ्याबरोबर पहिल्यांदा असं झालं आहे की मी एखाद्या ठिकाणी गेल्यापासून सुरुवातीपासून जे वातावरण आहे तसंच वातावरण तिथून निघेपर्यंत आहे. मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा इथे भेटले तेव्हा जी प्रचंड हवा होती तशीच हवा आताही आहे. माझ्या मागची जी झाडं तुम्ही पाहिली असेल तर प्रचंड अशी हवा आहे. ती प्रचंड अशी हवेमध्ये ही झाडं हलत आहेत आणि सगळीकडे जी डोंगर पाहिले, चारही बाजूनी डोंगरं आहेत. पुन्हा जर इकडे आपण मागे बघाल तर इकडे अशी गोल टेकडीसारखा डोंगर पाहायला मिळतो आपल्याला. तिथेही त्या टेकडीवर लोक चढलेली आहेत. इथेही मागे जी आहे ती सपाट अशी टेकडी आहे. तिथेही ते जर वाट बघत असाल तर त्या वाटेवरनं लोक चालताना दिसत आहेत आणि सगळे लोक खूप एन्जॉय करत आहेत. मेनली जर कुणाकडेही आम्ही बघतीये तर सगळेजण या हवेचा, या वातावरणाचा इतका आनंद घेत आहेत. म्हणजे परिसर तर हा स्वच्छ, सुंदर आणि पुरातन असा तर आहेच, पण त्याचबरोबर इथलं जे संपूर्ण निसर्गाने जे वेढलेला हा जो संपूर्ण परिसर आहे तो सगळेजण जो आहे हा परिसर खूप एन्जॉय करत आहेत. तो खरंच सगळ्यांनी हा परिसर ॲटलिस्ट एन्जॉय करण्यासाठी आणि पुरातन अशा या मंदिराला भेट देण्यासाठी नक्कीच यायला हवं. श्रावण महिन्यात तर इकडे दर्शनासाठी भाविकांची रेलचेल असते, कारण इथल्या पौराणिक महत्त्व असलेल्या मंदिराशिवाय इथे निसर्गप्रेमींसाठी निसर्गाचं भांडार आहे. घाट रस्त्याचा थरार लुटू पाहणाऱ्यांसाठी उभी चढण असलेला वळणावळणांचा रस्ता आहे आणि एकदिवसीय फॅमिली ट्रिपसाठी तर हा उत्तम पर्यायच आहे. त्यामुळे आपण कधी जाता इकडे आम्हाला नक्की सांगा. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचं ध्यानस्थ बसण्याचं ठिकाण, त्याचबरोबर करामाईचं उगमस्थान आणि हा संपूर्ण हिरवळीने सजलेला हा संपूर्ण सुंदर असा परिसर, तो हा इथे आल्यावर मला जो अनुभव होता तो ह्या धार्मिक स्थानाबरोबर ह्या निसर्गाची सफर माझी खूप सुंदर आणि उत्तम अशी झाली. मात्र माझ्याबरोबर हा परिसर आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आपण हा व्हिडिओ एन्जॉय केला का? आपल्याला वाटलं का की आपणही आमच्याबरोबर ह्या सुंदर अशा परिसरामध्ये आला आहात? तेव्हा हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच छान छान आणि सुंदर व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.